काय झालं असं एवढं जुन्या आठवणी असतात. भाजप आणि भाजप आणि शिवसेनेच्या या संयुक्त पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे नेते, आमचे सहकारी आमदार बालाजीराव कल्याणकर, भाजपाचे माझे सहकारी खासदार कोरछेडेजी, शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमचे नांदेड दक्षिणचे अध्यक्ष अंबळे, उत्तरचे अध्यक्ष ऍडव्होकेट किशोर देशमुख, प्रवीण सावंत, चैतन्यबाबू देशमुख, महेश कनकदंडे, आमचे गटनेते, त्याचबरोबर गंगाधररावजी बडोले, संदीप सिंग गाडेवाले जे शिवसेनेचे गटनेते आहेत, किशोर स्वामी, महेश कोंबडे आणि सर्व सरकारी भंडारीजी, सर्व सरकारी आपल्या सर्वांचं मी मित्रांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याला कल्पना आहे गुरु तेग बहादूरजींच्या 350व्या त्या शहीदी समाधी या वर्षानिमित्त नांदेड शहरापासून आजपासून 2 दिवसाचा हिंदजी चादर ऐतिहासिक कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सुरुवात आज झालेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या सभेत आम्ही सर्व ऊर्जा होतो. त्यांचं भाषण होईपर्यंत आम्हाला पुन्हा उठता आलं नाही, म्हणून आम्ही आपल्याला निरोपही गेला की उशीर आपली नियोजित पत्रकार 5 वाजता उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. नुकत्याच झालेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती व्हावी अशी आम्हा दोघांची इच्छा होती. तसं चर्चाही होती. आमच्याकडून काही प्रतिनिधी आम्ही बालाजीराव कडे पाठवले होते. सुरुवातीला त्यांची मैत्रीची चर्चा परंतु जागा वाटपाच्या संख्येबद्दल एकमत झालं नाही. जास्ती जागेच्या अपेक्षा होत्या, आम्हाला तेवढं देणं शक्य नव्हतं, कारण की आमच्याकडे जवळपास 550 लोकांचे अर्ज होते, त्यांच्याकडे अर्ज होते आणि जागेमध्ये एक वाक्यता ही न झाल्याने आणि तिकीट मिळवण्यासाठी जास्त असल्यामुळे ती त्यावेळेस युती होऊ शकली नाही. आता मात्र निवडणूक संपलेली आहे, निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. यामुळे शहराच्या विकासासाठी भाजप आणि शिवसेनेने महायुती होऊन काम करावे या हेतूने आम्ही एकत्र आलेलो आहोत. माजी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की बालाजीरावला सोबत घ्या आणि आमची काहीच पहिल्यापासून इच्छा होती, पण काही कारणाने जाऊ शकत नाही. पण उपमुख्यमंत्री स्वतः मला फोन केला, जमून द्या, ठीक आहे, काय हरकत नाही. त्यामुळे आम्ही ह्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आमचं एक स्पष्ट बहुमत असताना सुद्धा निर्णय घेतला की ही महायुती अधिक मजबूत व्हावी, शहराच्या एकंदरीत कामामध्ये अधिक स्थैर्य मिळावं, या नवीन महानगरपालिकेच्या सर्व प्रतिनिधींना चांगलं काम व्हावं या दृष्टीने आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर शिवसेनेचे 4 नगरसेवकांनी भाजपला बिनाअट पाठिंबा दिलेला आहे. तरी कुठली अट आम्हाला घातलेली नाही, आमची चर्चा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बाकी सुद्धा आगामी काळामध्ये आम्ही सगळे एकत्र काम करू. आता आमची संख्याबळ जे आहे ते 49 झालेले आहे. 45 अधिक शिवसेनेचे 4 असे मिळून 49 आमचं संख्याबळ झालं आहे. त्यामुळे शहराचे निर्णय घ्यायला
खंबीरपणे आणि जलदगतीने शहराचे निर्णय जी आमची जनरल बॉडी होईल होती त्यामध्ये शहराचा सुद्धा सर्वांगीण विकासाकरता निश्चितच याचा चांगला उपयोग या अनुभवाचा निश्चितच चांगला होता. त्यामुळे एकूण 50 अशी जी आमची संख्या झालेली आहे ती लक्षात घेता आम्ही महसूल आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दिला आमच्या महायुतीचा आणि त्याच्यामध्ये आमची नोंदणी जी आम्ही केली आयुक्तांकडे ही भाजप शिवसेना महायुती नांदेड वागळा शहर महानगरपालिका नांदेड या नावाने आम्ही आमचं रजिस्ट्रेशन जे युतीचं आहे ते विभागीय आयुक्ताकडे केलं. ती काही रितसर कायदेशीर प्रक्रिया आहे. 2 पक्ष एकत्र आल्यानंतर त्याला रितसर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन आम्ही भाजप शिवसेना महायुती नांदेड शहर नांदेड वागळा शहर महानगरपालिका नांदेड या नावाने आमची नोंदणी केलेली आहे. त्यामुळे आमच्याकडून नगरसेवक श्री महेश दंडे हे भाजप शिवसेना महायुतीचे गटनेते असतील. त्यांना गटनेता किंवा शेवटी गट एक केल्यानंतर आम्हाला हे द्यावा लागतो नेता कोण असेल युतीचा नेता सुद्धा ऍडव्होकेट महेश दंडे हे भाजप शिवसेना युतीचे महायुतीचे गटनेते असतील. त्यामुळे या सर्व कामाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह संपूर्ण भाजप महायुती सरकारचा आम्हाला भक्कम पाठिंबा आगामी काळामध्ये निश्चित मिळेल आणि काम करायला राज्य सरकारने बळ मिळेल अशा पद्धतीचं हे समीकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे. हे प्राथमिक निवेदन आहे. मी आमदार बाळाजी कल्याणकर सुद्धा आपलं मत म्हटलं. आज या ठिकाणी भाजप शिवसेना संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. त्या निमित्ताने आज महत्वाचा दिवस आहे आणि चांगला दिवस आहे. त्या निमित्ताने गुरु तेग बहादूर यांचा आज जन्म शताब्दी आहे. त्या निमित्ताने सय्यद त्याला शताब्दी आहे आणि आज एवढा चांगला कार्यक्रम नांदेड शहरामध्ये आहे. त्या निमित्ताने आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आज या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत. तसेच आमचे भाजपचे अध्यक्ष अमरभाऊ आहेत. तसेच दुसरे अध्यक्ष किशोर देशमुख आहेत. संतोष उंबर्डे आहेत. आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोले आहेत. तसेच आपले लाडके खासदार राज्यसभेचे कोकचडे साहेब आहेत. तसेच आमचे गटनेता शिवसेनेचे संदीप गाडेवाले आहेत. आमचे चैतन्य बापू किशोर स्वामी साहेब आहेत. आम्ही महेश कन्नन साहेब आहेत. तसेच परमेश आले आहेत. बाळू नगरसेवक आहेत. भंडारी साहेब सर्व आज या कार्यक्रम पत्रकार परिषदेला उपस्थिती सर्व पदाधिकारी शिवसेना भाजप शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू यांना जय महाराष्ट्र करतो. आणि आज सांगू इच्छितो की मागच्या महापालिका वागळा शहर महापालिकेच्या स्थानिक इलेक्शन झाले. त्याच्यामध्ये आमची भाजप शिवसेनेची युती नव्हती. तरी काही ठिकाणी साहेब म्हणजे तसं काही आम्हाला पदाधिकारी ऍडजस्ट करायचे होते. त्यांचे पदाधिकारी जुळता आले नाही. त्या आम्ही बरेच बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये किशोर स्वामी साहेब आपले एडीपी साहेब अमरभाऊ आणि चेतन बाबू यांनी आम्ही जुळण्याचा प्रयत्न केला. काही त्याचे नगरसेवक माझी त्याला तिकीट द्यायचे होते. ते आमचे काही संदीप गाडीवाले सारखे मंगेश कदम सारखे त्याला आम्हाला सोडता येत नव्हतं म्हणून युती होऊ शकलेली नाही. तरी आम्ही आता इलेक्शन निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या विचाराने आज आम्ही भाजप शिवसेनेसंग युती करत आहे आणि भाजपला पाठिंबा बिनशर्त पाठिंबा देत आहे. आणि आज आमचे त्यांचे 45
उमेदवार निवडून आलेले आमचे 4 आहेत शिवसेना भाजप शिवसेनेचे, आणि 4ही आमची नगरसेवक भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. कालच औरंगाबादला नोंदणी सुद्धा झालेली आहे याची भाजप शिवसेनेची युतीची. त्याच्यामुळे 100% आम्ही त्यांच्या सोबत आहे. कारण सगळे जनतेच म्हणणं असं होतं की बाबा भाजप शिवसेना एकत्र आली पाहिजे. इलेक्शनच्या पिरियडला काही कारणानुसार आली नाही. विकास करायचा आणि पहिल्यांदा नांदेड शहराचा विकास केलेला आहे. त्याच्यात अशोकराव चव्हाण साहेब आहेत, मी सुद्धा भरपूर निधी आणलेला आहे, साहेबांनी निधी आणलेला आहे. म्हणजे नांदेड शहराला विकास निधी कमी पडलेला आहे. असंच आपल्याला भविष्यात पुढे एकत्र येऊन काम करायचे आणि चांगला निधी आणायचे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, नगर विकास मंत्री असल्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री साहेब असल्यामुळे फडणवीस साहेब हा चांगला पाठबळ मिळेल नांदेडला विकास करण्यासाठी. 100% की नांदेडचा विकास राहिलेला अर्धवट राहिलेला ते पूर्ण होतील. काही अर्धवट रस्ते आहेत, काही प्रोजेक्ट आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये चांगले जर एकत्र काम केलं तर चांगलं त्या विकासाला गती भेटेल आणि चांगलं नांदेड शहराला चांगलं गती भेटल्याने विकास होईल. असं या हेतूने नांदेडच्या जनतेच्या मनातलं आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांनी मार्गदर्शनाने आम्ही सुद्धा आम्ही दोघंही शिंदे साहेबांनी सांगितले की भाऊ तुम्ही युतीमध्ये काम करा. तर नांदेडात तुम्हाला काम करायचं असेल चांगलं तर युतीमध्ये राहणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही ते लगेच साहेबांनी कॉल केला अशोकराव साहेबांना, लगेच सांगितले की बाबा आपण युतीमध्ये करायचे आणि नांदेडला 100% तुम्हाला पाठिंबा भाजपला आमचे जे 4 उमेदवार आहेत तुमच्या पाठीशी राहतील असं सांगून दिलं. म्हणून आज बैठक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही खांद्याला खबर लावून अशोकराव साहेबांसोबत काम करू आणि नांदेडचा 100% तन मनाने आम्ही विकास करू, न काही हे करता. आणि दोन्हीचे विचार भाजप शिवसेनेचे विचार एक असल्यामुळे 100% आम्ही त्या विचाराला सहमत आहे आणि येणाऱ्या काळात चांगला विकास करून दाखवू. आणि न काही पदाची आशा न करता आम्ही पाठिंबा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्हाला नांदेडचं हित पाहिजे. तर मी या मतदारसंघाचा आमदार आहे, तरी नांदेड उत्तर मतदारसंघ आनंदराव दक्षिणचे आहे, तरी त्याची तब्येत ठीक नसल्यामुळं तर ते फोनवर बोलला नाही एक मिनिट. हॅलो स्पीकर चालू आहे, आनंदराव बोला. पत्रकार परिषद चालू आहे. खरं बोलले शिवसेना साहेब बोलले बघा बघा तुम्ही पत्रकार परिषद घ्यायला असं आहे. एक मिनिट, शिवसेनेच्या 4ही नगरसेवकांनी जो पाठिंबा दिलेला आहे, बालाजी कल्याणकर शिवसेनेचं सामूहिक नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की शिवसेनेचा निर्णय हा
त्यांच्या नेतृत्वात त्यावेळेस एकनाथ शिंदेचा निरोप म्हणजे त्याचा शिवसेना निर्णय आहे. मग सर यापूर्वी एकनाथ शिंदेने निरोप दिला नव्हता काय युती करायचा भाजप शिवसेनेचा प्रयत्न झाला नाही सुरुवातीला प्रयत्न झाला म्हणजे एकनाथ शिंदेचं माझं बोलणं सुरुवातीपासून होतच माझं असं काही पाहिजे माझं बोलणं सुरू होते त्यामुळे त्यांच्या निर्णयाप्रमाणे नंतर पोस्ट फॅक्टर आपण ज्याला म्हणतो नंतर हा ही युती आहे आणि ते शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी मला फोन केला ते माझे आम्ही एकत्र काम केलेले शिंदे साहेबांनी आणि त्यांचे माझे चांगले संबंध आहेत आणि वेळोवेळी त्यांचं ते कधी काही सांगितलं ते ऐकतात ते सांगितलं मी ऐकतं असं काही डिफरन्स नाही विधानसभा निवडणुकीत कल्याणकर साहेबांनी म्हटलं होतं की त्यांना हटवण्यासाठी ताकद लावली बरोबर बोलायला विधानसभा वेगळा विषय आहे आजची ही जी युती आहे ती महानगरपालिकेचा विषय आहे अनेक वेळा वेगवेगळ्या निवडणुकीत कधी कधी स्टँड बदलतात ना कुठं नाही सेलिब्रेशन तरी असे दावे प्रतिदावे होते आरोप प्रत्यारोप पडणार नाही दावे प्रतिदावे म्हणजे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांनी काही दावे केले आम्ही काही दावे केले तर मी याला फक्त दावे प्रतिदावे होते असं म्हणेन मी कुठलाही व्यक्तिगत संघर्ष त्याच्याकडे नव्हता निवडणूक प्रचार दरम्यान पण असे गोष्टी होतात आता निवडणूक संपली ऑल इज वेल दॅट एंड्स वेल पहाड केलीची आहे असं म्हणणार ऊन पहाड केलीची आहे असं म्हणणार नाही असं आहे. तिथे ऊन पडले पहाड पण नाही जाता शिंदे ऊन पण शिल्लक नाही बरं सर तुमच्यासोबत थांबा राष्ट्रवादी एकच पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटक महत्वाचा पक्ष. प्रश्न. तर त्याला दोन जागा पण मिळाल्या मग त्यांना का डावललं जातं कसं याचं आहे, काय एक तर आमच्या कोणती गोष्टी आहेत त्याच्यावर आम्हाला काही स्पष्टता अपेक्षित आहे राष्ट्रवादीच्या कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी आमचे संपर्क केला नाही मग ते प्रदेश अध्यक्ष असतील किंवा अजितदादा असतील याची संपर्क त्यांच्याकडून आम्हाला झाला नाही कदाचित झाला असता तर काही गोष्टीवर एक वाक्यात जाऊ शकली असती निर्णय हा जो असतो तो प्रदेश सर युती महत्वाचं आहे प्रदेशात हेडलाईनसाठी महत्वाचं आहे जे काही युतीचे निर्णय होतात ते वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय करून पक्ष नेता किंवा पक्षाचा प्रमुख किंवा प्रदेशाध्यक्ष यांच्या स्तरावर निर्णय होतात आणि निर्णय सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी मला सांगितलं संबंध काय अजितदादांशी माझे संबंध आहे असं नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांचं एकनाथ शिंदे संपर्क साधला नाही केला तिथून काही आम्हाला संदेश आला नाही किंवा बोलायची त्यांचे दोन नगरसेवक आहेत आता आमचा दुसरा विषय जो महत्वाचा आहे की शहरातला दहशतवाद हा बंद करणं मोडून काढण्याविषयी आमचं एकमत सहमत झालं पाहिजे शहरात चुकीच्या गोष्टी होऊ नये आणि कल्याणकरीच भाषणात काही बोलले किंवा मी जरी बोललो कुठे कटुता नव्हती आमच्या भाषणात म्हणजे कुठल्याही व्यक्तिगत असं काहीतरी झालं नाही की वर्णापुरती काही विषय असतील पण आम्ही असं कटुता कुठे येऊ दिलं नाही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने वाटलं जिल्हा पातळीवर खूप कटुता आणली आणि शेवटी तर भाजपला पाडा कोणालाही निवडून द्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कटुता निश्चित थोडस आम्ही दुखावलेलो आहोत हे मानच करावं आम्ही राष्ट्रवादीच्या प्रचाराची जी एकंदरीत शैली होती त्याच्यामध्ये आम्ही दुखावलेलो नाकारत नाही आणि त्यावर त्यांच्याकडून कुठला प्रतिसाद नाही किंवा त्यांच्याकडून कुठली पुढाकार नाही किंवा इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला नाही त्यामुळे तो विषय असाच अदालताने राहिलेला आहे कल्याणकरांनी पुढाकार घेतला ते मला भेटले मी त्यांना भेटलो आणि एकनाथ भाऊंचा फोन आला त्यामुळे पॉझिटिव्ह होत गेलं इथे मात्र तसं इनिशिएटिव्ह काही दिसलेलं नाही सर ही युती शिवसेनेची आहे की सर फक्त दोन आमदाराची आहे आपल्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे नेते आहे शिवसेनेचे अध्यक्ष आहे तेव्हा हा निर्णय एकनाथ शिंदेच्या स्तरावर झाल्यामुळे म्हणजे हेमंत पाटील इथं दिसत नाही म्हणून शिवसेनेची भाजप आणि शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याला निवडणूक येणार आहे प्रयत्न राहील जर जुळलं चांगलंच होईल अजून जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झालेल्या आपण अजून त्यावर विचार केलेला नाही पण सुरुवात चांगली आहे त्याच्यामुळे बोर्ड शिवसेनेचे नेते जे आहेत हेमंत पाटील ते दिसत नाही ते तुमच्यावर ऐकून घ्या असं तब्येत नाही दुसरे जे दोन आमदार उघडपणे त्यांच्याकडे सहभागी झाले
हे माझ्यापेक्षा कल्याणकर जास्त सांगते मला माहिती त्यांच्या पक्षात मला नाही माहिती असं मला त्यांच्या बाबतीत कोणी काही बोललेलं नाही आणि त्यांच्या पक्षात काय मला काय माहिती बुद्धी लागली एक विषय मागच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला आहे आणि आता ते विषय आता आपली भाजप शिवसेनेची ते नंतर होईल ना ते विषय बोंडारकर आमदारांनी खुलून प्रचार केला होता पाटलांनी खुलून प्रचार केला होता मग असं म्हणल्यावर सर अर्धी शिवसेनाच आपल्यासोबत आहे असं म्हणता येईल. 2 आमदार नाहीत, बाबूराव कोळीकर पण दिसत नाहीत. शिंदे साहेबांनी सांगितलंय हो कल्याणकर साहेब, हो कल्याणकर साहेब, हो कल्याणकर साहेब, आम्ही थोडंसं बघितलं आम्ही हातमाला बोलतो हो कल्याणकर साहेब, त्याने युती केली हो कल्याणकर साहेब, आमदार साहेब, तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांचं नेतृत्व मान्य आहे का? त्यांचा विकासाची भूमिका मान्य आहे का? होती मुख्यमंत्री राहिलेले माझं मुख्यमंत्री राहिलेले असतात अरे तुम्हाला मान्य आहे का? असं का करावे कारण तुमच्या दोघांच्या अगोदर आमदार साहेब, तुम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या ज्यावेळी तुम्हाला चव्हाण साहेबांच्या विषयी प्रश्न विचारले त्यावेळेस तुम्ही खूप तोरून वापरून उत्तर दिलं. तुमचं दोघांचं अगोदर ठरलं होतं का की नंतर? नाही कोणाशी पण बोलू सांगेल काही नव्हतं ते सांगायला शिंदे साहेबांना सांगितलं आपल्या नेत्याने सांगितलं ऐकलं हो कल्याणकर साहेब, आता सुभाष कल्याणकर उपमहापौर का? सुभाष कल्याणकर बिनशर्त पाठिंबा दिला. बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आम्ही काही आशा केली नाही पदाची काही विषय आपल्याच नेत्यांनी आरोप केला होता निवडणुकांमध्ये हेमंत पाटलांनी की तुमचं अशोक चव्हाण साहेबांची ठरलेलं आहे म्हणून. नाही असं काही ठरलेलं नाही मी जे सत्य सांगतो महाधिवेशनला दोन आहे कोणी काय करणार त्याला काय मी खरं सांगतो जास्त मागे लागून द्या त्यांच्या काँग्रेसकडून आपण जेव्हा महापालिकेची निवडणूक करत त्यावेळेस जवळजवळ 71 ते 72 निवडणूक निवडून आले आणि आता हे परत तुमच्याच नेतृत्वामध्ये निवडणूक घडवली निवडून आले 27 सीट झाली आपलं नुकसान झालेलं आहे. आता हे जे नुकसान झालं आपण असं मान्य करतात काय की भाजपमध्ये आल्यामुळे हे 27 सीटचं नुकसान झालं किंवा ते 27 सीट जे आहेत जवळजवळ 24 मुस्लिम समाजाचे आहेत आणि ते प्लस होते आता मान्य झालं असं म्हणतात. मी कुठल्या समाजावर दोष देणार नाही. सामाजिक समीकरणं जी आहेत ती निवडणुकीमध्ये महत्वाची असतात त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत सामाजिक समीकरणं वेगवेगळी होती त्यामुळे आम्हाला काही फॅक्ट आहे आणि आमचा हाही प्रयत्न आहे आगामी काळामध्ये की जिकडे आमचं नुकसान झालेलं आहे तिथे अधिक लक्ष आम्ही देऊ आणि तिथलंही राजकीय समीकरण भविष्यात जोडतील असा आमचा प्रयत्न आहे. हे जे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ते ओरिजिनल होती की फेक होती? हे जे तुमची ऑडिओ क्लिप जे व्हायरल होती एनसीओटीपीचा ऑडिओ क्लिप काय सांग मी काय बोललो मी काय बोललो मी काय बोललो मला सांग काही म्हणजे चुकीचं बोललो नाही कोणाची असं कोणी तिथे काही त्यांनी सांगितलं आणि माझं वक्तव्य जे आहे तसं काही आक्षेपाने काहीच नव्हतं. सर ही जी आता माहिती आपण निवडणुकीनंतर केली ही जी माहिती आपण निवडणुकीनंतर केली ती जर अगोदर केली असतं आणखी जागा वाढल्या असत्या. जर तरचे विषय आज मनात अर्थ नाही होऊन गेले विषय संपलेला असतात निर्णय झाला ही माहिती होऊ शकली नाही त्यांच्या जागा आल्या आमच्याही जागा आल्या आमचं बहुमत नाही 4 जागा ठीक आहे जे काही घडलं मुलांचं माइंडेड शुद्ध मान्यच करतात अजून ते कार्यक्रम डिक्लेअर झाला नाही आम्ही तयारी आमची विचार करतो आमच्या लोकांशी विचार करतो आहे बाकी तारीख डिक्लेअर न झाल्यामुळे आणि हे मध्ये 2 दिवस कार्यक्रमही आलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आहेत बाकीचे इतरचे पार्लमेंट येत आहेत पार्लमेंट सुद्धा आमचं 28 तारखेपासून लोकसभा राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्या सगळं मतदार व्यस्त जाणार आहे आणि आम्ही तारीख जर कळत नाही मला 2 दिवसामध्ये तर त्या हिशोबाने आमचं ऍक्टिव्ह अजूनही आम्ही याच्यामध्ये काही विचार केलेला नाही. नागपूरहून महापौर पदासाठी
नागपूरहून महापौर पदासाठी ट्रिलिंग लावली जाते. अशा प्रकारची चर्चा जोरात सुरू आहे सध्या. असं काही नाही, कोणाची फिल्डिंग नाही. आम्ही आमच्या सहकारी मित्रांशी इथे आहेत, प्रतिनिधी आहेत, चर्चा करू, सर्व विश्वासात घेऊ आणि पुढील 5 वर्षाचे पदाधिकारी कसे असते शेवटी शहर चालवायचं ना. वाचन नुसतं त्या राजकीय समीकरण महत्वाचे नाही. 5 वर्षाचा विकास आहे. विरोधी पक्ष सुद्धा आहे, मोठ्या प्रमाणात आहे. विरोधी पक्षाचा विषय लक्षात घेऊन आम्ही सुद्धा आमचे समीकरण करत असताना पाहिजे घेऊ आमच्याकडे सुद्धा जे महापौर आहे, उपमहापौर आहे, त्याच तुल्यबळ राजकीय सर 6.25 वर्षाचा फॉर्म्युला राहणार आहे का महापौर पदासाठी? मागच्या कालावधीमध्ये कितीतरी निर्णय घेतला की दरवर्षी महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी असा आमचा मागच्या निर्णय झाला होता. जास्त लोक ऍडजस्ट करतात पण चांगलं होतं. आम्ही चर्चा पण करू. निकष काय सर? महापौर पदासाठी निकष काय लागणार? नवीन निकष मी सांगितलं ना, विरोधी पक्ष कोण आहे त्याच्या विरोधी पक्ष लक्षात घेत आमचे प्रबळ असले पाहिजे. त्याचा आमचा प्रयत्न आहे. तर शिवाजीनगरमध्ये आणखी 2 उमेदवार कमी मतदारांना हो रोज आपण गेल्यावर काय करणार? असं आहे ना, निवडणुकीमध्ये हाराजीत होत राहते. प्रभाग नंबर 8 मध्ये सुद्धा काही वेगळे असू शकतात. म्हणजे माझा वॉर्ड होता, 40 सीट अपेक्षित होत्या. आमचे काही ठिकाणी निर्णय चुकले असतील, नाकारत नाही. त्यामुळे आश्चर्य लोकशाही शेवटी आपण मतदान घेतो आणि लोकांना कुठे काही गोष्टी पडत्या नसते कदाचित लोकशाहीमध्ये मान्यच करावं लागेल. त्यामुळे त्याच्या 2 जागा गेल्या हे निश्चितच मला त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो ते निश्चितच माहिती घेऊन त्याचं तसं होणार नाही काळजी 2 उमेदवार निवडून आले आणि 2 होतं ना. आमचा निर्णय सुद्धा असं करायचं. सर्व आपण महापालिकेचं बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची काय म्हणजे संबंधित आम्ही जो जाहीरनामा केलेला आहे त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी संदर्भात काय झालं की सर्वच मंडळी संबंधितमध्ये लागलेली नोंदीसाठी मला वेळ होता म्हणलं चला आयुक्तांना भेटलो मी. आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी कशी करायची, काय करायची प्रस्ताव हा आम्ही त्यांना सांगितलं. पण तयार करा. आमची इच्छा एवढी की मुख्यमंत्री जर उद्या काळ आले असते तर काही चर्चा झाली असते. पण त्या नाव समोर आज येतील आणि ते आज उद्या तर बहुतेक गृहमंत्र्यांच्या अगोदरच येतील. पण तेवढा वेळ मिळेल असं वाटत नाही मला. आम्ही प्रयत्न असा केला होता मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि निवेदन द्यायचं की काय काय करायची गरज आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या मध्ये तेवढं बोलणं झालं, त्यांना सांगितलं म्हणून आहे. आम्ही प्रचारात आले होते. मी त्यांना सांगितलं म्हणलं आमचा जाहीरनामा आहे फार विस्तृत आहे आणि त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी डे 1 पासून आम्हाला सुरू करायचं आहे. आमच्या विविध उमेदवारांचे फीडबॅक आम्हाला यायचं आहे. प्रत्येक कोणाला मागणी आहे. नालीचं काम करत आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिकल वायर्स काही ठिकाणी जवळपास आलेले आहेत. खूप असे नाचा विषय आहे. म्हणजे शहराचे मोठे विषय पण आम्ही घेतले आहेत. वॉर्डावॉर्डात ते वेगळे सुद्धा आमच्या इथे प्रस्ताव आलेले आहेत. एकत्रितपणे लक्षात घालून मुख्यमंत्री असं सांगतो निवेदन आम्हाला सादर करायचं की मला एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी मंत्रालय स्तरावर आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी इन्स्ट्रक्शन द्यावे म्हणजे विषय मागे लागतील असा प्रयत्न आहे. शिवसेनेचा कितपत फायदा मताचे विभाजन होण्यापेक्षा एकमत झालं तर कधी मिळते. चव्हाण साहेब आपल्यासोबत भाजपामध्ये आलेल्यांपैकी महापौर होईल का पूर्वाश्रमीपासून भाजपात असलेला महापौर काँग्रेस आज सर्व एकत्रच आहे. इथे एकत्रच आहे. असा कुठलाही मतभेद अजिबात नाही आणि सर्व भाजपाचे आहेत. मागच्या 3-3.5 वर्षामध्ये महापालिकेत प्रशासन राज होतं आणि या प्रशासन राजनं आता निवडणुका लागल्यानंतर ज्या पूर्वीपासून थोडा फास्ट कामं करून सगळे कामं उरकून यायचा प्रयत्न आहे कारण त्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेला आहे. हे उघड आमच्या वृत्तपत्रातून आम्ही लिहिलेलं आहे. कारण वचत नव्हती पुण्या नगरसेवकांचा असल्यामुळे प्रशासकांना कधी कधी आपण त्याचा वचत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी नाही केलं. आता हा सगळा मागचा जो लेखाजोखा आहे याच्यावर आपण कसं आहे की मागे काय घडलं कोणाच्या स्तरावर माहिती तर कोणी घ्यावीच लागेल. आम्ही काय समर्थन अजिबात करणार नाही. ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या असतील त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, आम्ही घडणार नाही हे स्पष्टपणे काय कारणच नाही. म्हणजे आमचे पॉईंटची मुदत संपल्यानंतर प्रशासक होताच त्या ठिकाणी. त्यामुळे काही चुकीच्या गोष्टी असतील आणि त्याच्यामुळे काही नुकसान झालं असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये लक्षात घाल. साहेब महापालिकेवर 650 कोटीचं कर्ज आज घडलेलं आहे. काय करणार हे कर्ज फेडायचं कसं? असं आहे कर्ज आहे पण कर्ज फेडावं लागेल ना. आता महानगरपालिकेचं उत्पन्नाचा स्रोत वाढवावं लागेल ना. याच्यावर उत्तर एकच आहे महापालिकेचं उत्पन्न रेव्हेन्यू डेफिसिट जो आहे
तो आपल्याला दूर करायचा असेल तर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवावं लागेल, शासनाची मदत घ्यावी लागेल आणि त्याला उत्पन्नातून कसं भेटणार नाही मला काय. सर, महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या कामकाजावर तुम्ही नाराजी व्यक्त केली होती. हो. काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये काय मला घेताना एवढंच म्हणालो की मला कामामध्ये पारदर्शकता पाहिजे, लोकांना त्रास होऊ नये. जी काही गोष्टी एवढ्या ऑनलाईन करता येतील ऑनलाईन आहेत, काही सांगितलं बऱ्याचशा सर्व्हिसेस आमच्या ऑनलाईन आहे, म्हणून त्याचे प्रेझेंटेशन द्या. ऍप बेस्ड काहीतरी काम झालंच पाहिजे, लोकांना नगरपालिका याची गरज पडू नये आणि म्हणून ऑनलाईन जेवढ्या तुम्हाला गोष्टी करता येतील त्या केल्या पाहिजे आणि त्या नसतील त्याला सुद्धा आपण काहीतरी इनपुट केलं पाहिजे. लोकांना विनाकारण महानगरपालिकेला कामासाठी याची गरज पडू नये. जेवढं होईल तेवढं काम पारदर्शक व्हावं. लोकांना भ्रष्टाचारापासून महापालिकेमध्ये भानगडी अजिबात होतं काम नाही आणि कसं काय अधिकारी कोणी करत असेल बदलून काल डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सर, काल डीपीडीसीच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जे वाळू माफी आहेत त्यांना रोखण्याचे आदेश दिले आहेत. हे असं आहे, हा विषय फार मोठा आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, शॉर्ट त्याला उत्तर एकच आहे, संबंधित तहसीलदार आणि पीआय त्या दोघांना सस्पेंड केलं ना आपण जरूर ही जिम्मेदारी निश्चित करणं हा विषय आमचा समोर अजिबात नाही. कुठल्या मतदारसंघात मी कधी सांगत नाही गाडी सोडण्याची अजिबात सांगत पण दुर्दैवाने आहे फॅक्ट आहे. त्यामुळे हे बंद करायचं असेल एकच प्रशासकीय ऑर्डर कायम आहे की ज्याच्या भागामध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या भागामध्ये जे घडतं आहे त्या पीआय आणि तहसीलदार त्या दोघांना जबाबदार केलं, निश्चित धरलं आणि त्याचं पकडलं म्हणून त्याला सस्पेंड केलं. मला 2 दिवसात सगळ्या रेती माफियांना राजकीय वाला जास्त असल्यामुळे 100% राजकीय वर्तन असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होते. सगळ्या तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी कुठल्या मुखेड तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी उच्चांक त्या ठिकाणी पुन्हा मांडलेले पुन्हा उच्चार मांडला. मुतखेड नाही तुमचं लक्ष मुतखेडवर आहे माहिती आहे काय चाललंय समजलं करत नाही. बोलताना सांगितलं बाकी तालुक्यात काय काय घडतंय. माझा निर्णय हा सर्वांसाठी लागू आहे, मुतखेडसाठीच नाही. असं आहे की ह्याच्यासाठी स्वतंत्ररित्या काहीतरी विचार मला द्या ना माहिती. मला काही सगळं पाठ नाही काय झालं काय मला माहिती बरीचशी असेल काय काय झालं द्या माझ्याकडे माहिती. त्याला काही सांगायचं त्याने माहिती द्यावी, मी माहितीला लक्ष घालतो. असं मला एनब्लॉक सांगता येणार नाही किंवा कुठं काय झालं कारण मी काय महानगरपालिकेच्या कुठल्या निर्णयामध्ये माझं डायरेक्ट इन्व्हॉल्व असून केलं आहे कुठे इन्व्हॉल्व मी कधी केलं तेवढी मोकळी मी महापौर स्टँड करून चढून आणि आयुक्त मोकळी दिली. आमचं जे आयडेंटिटी त्यामुळे काम झालं पाहिजे. ड्रेनेजच्या कामाचा विधानसभेत उल्लेख झाला आहे. वडेट्टीवारांनी विषय उचलला की ड्रेनेजच्या कामामध्ये आता वडेट्टीवारांना इतकी एवढी बारीक माहिती कशी माहिती चंद्रपूरमध्ये काय चाललंय काय सांगितलं पाहिजे. त्यामुळे मला काय त्यात कोणा व्यक्ती बोलायचं नाही परंतु जर वास्तव असेल तर लक्ष घालून त्याच्यामध्ये मी काय म्हणत नाही एवढी माहिती माझ्याकडे नाही. नवीन मोठा जे खोबरागड तुमची घटना झाली त्यावर आयुक्तशी काही बोलतात परवाच्या तुला सांगितलं पण तुम्ही चौकशी करा जिम्मेदारी निश्चित करा बोलत ना 2 दिवसात घरात होती ही घटना दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि हे काम ज्याबद्दल मी सांगू त्या ठिकाणी अंडरग्राऊंड करतो आपण त्या तिथे पार्किंग आहे मला असं पार्किंग लक्षात आहे पण ती काळजी जी घ्यायला पाहिजे ती घेऊन विसरत नाही. मुलांना एक सुरक्षित अंतर ठेवून काम अपेक्षित आहे. हे कदाचित मी जाऊन पाहिलं त्या ठिकाणी मी पाहिलं तुम्ही पाहिलं कामही पाहिलं मलाही पाहिलं हो पण नंतर कोणीच सर नंतर कोणीच दिलं नाही तिकडे अंमलबजावणी नाही चौकशी पण नाही. त्याच दिवशी ज्यावेळी गेलो मी त्याला फॉर्मली बोललो गंभीर आहे बघा आणि तुम्ही काय लक्ष जिल्ह्यात निश्चित दिव्यांग मुलगी मदत नसली होती त्या दिवशी आपण अधिक माहित नाही. ज्यावेळेस मी पोहोचलो त्यावेळेस असं काही माहित होती सर त्या दिवशी लक्ष कोणी दिलं नाही ना मला कोणी सांगितलं नाही की माझं काय करता त्या खोबराकडे वासेल रस्ता द्यावा 30 फुटाचा रस्ता द्यावा अशी मागणी आहे. याबद्दल काही रस्ता असेल इथे त्यावर जबाबदार
जुना रस्ता तिथे होता किंवा असेल तर त्याला restore करावा लागेल किंवा मार्ग काढतो. पण असं नसेल त्या ठिकाणी तर मग काय शक्य ते बघा. आता महापालिकेचं तरी असतील असं तिथं त्यांच्या कर्मचारी काय सगळे इंजिनियर लोकांचं सांगितलेलं असो किंवा नसतो शहरात घडली तर महापालिका क्षेत्रात घडली या संपाचं हो सर हो.